बर, महाविकास आघाडीला 20 ते 23 जागांचा अंदाज महाराष्ट्रामध्ये आणि इतरांना 1 जागेचा अंदाज। हा नवा एक्झिट पोल आपल्या हाती आलाय। या नव्या एक्झिट पोल नुसार स्ट्रेटलेमाचा हा पोल आहे आणि दी स्ट्रेलेमाचा या पोल नुसार महायुतीला 24 ते 27 जागा, म्हणजे इथेही फटकाच बसताना दिसतोय, तर महाविकास आघाडीला 20 ते 23 जागा मिळताना दिसतात। म्हणजे साधारण महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये काटेकी टक्कर महाराष्ट्रामध्ये असं म्हटलं तर वावगं ठरू नये। 48 जागांसाठी महाराष्ट्रातली निवडणूक, ज्यामध्ये महायुतीला 24 ते 27 जागा मिळताना दिसतात, तर महाविकास आघाडीला 20 ते 23 जागा मिळताना दिसतात। 1 जागा इतर पक्षांकडे जाऊ शकतोय। दी स्ट्रेलेमा यांचा हा एक्झिट पोल आहे। या अगोदर आपण एबीपी आणि सी वोटरचा एक्झिट पोल पाहिला, त्यामध्ये सुद्धा आकडे काहीशे असे होते, पण महाविकास आघाडीमध्ये रेंज नव्हती। आकडा 23 पर्यंत होता। महायुतीला सुद्धा 23 ते 24 जागाच मिळताना दिसत होत्या। त्यामुळे महाराष्ट्राचे आकडे प्रचंड सगळ्यांसाठी उत्सुकतेचे होते, कारण महाराष्ट्रामध्ये काय होणार। महाराष्ट्रामध्ये 2 पक्ष फुटले, 2 पक्ष फुटल्यानंतर सरकार वेगळं स्थापन झालं आणि त्यानंतर झालेली ही पहिली निवडणूक। या पहिल्या निवडणुकीचे हे परिणाम अंदाज आता आपल्या सोबत आहेत। महायुतीला मोठा फटका बसताना दिसतोय। अर्थात हे स्पष्ट नाहीये की महायुतीमधला हा सगळ्यात मोठा फटका भाजपला असणार आहे, शिवसेनेला असणार आहे की राष्ट्रवादी काँग्रेसला असणार आहे। सर्वात जास्त जागा भाजप आणि शिवसेनेने लढल्या होत्या, त्यामुळे जर फटका बसत असेल महायुतीला तर तो मोठा फटका असेल भाजप आणि शिवसेनेसाठी।